नमस्कार. एजे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण वाटून घेऊया. आणि एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, धनिया पावडर, चवीनुसार मीठ, तयार केलेला ठेचा, तीळ आणि थोडासा ओवा मी हातावर क्रश करून टाकणार आहे. बेसन असल्यामुळं थोडासा ओवा टाकणार आहे. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. वरून कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर सुद्धा छान मिक्स करून घेऊया. लागेल तेवढं थोडंसं पाणी घेणार आहे आणि छान गोळा करून घेऊया. गोळा तयार झाला, एका भांड्याला थोडंसं तेल लावून घेऊया. त्यामध्ये तयार केलेले मिश्रण घालून घेऊया. तयार केलेला गोळा छान पसरवून घेऊया व वरून तीळ टाकून घेऊया. कोथिंबीर वडी खाताना तीळ छान लागतात, त्यामुळे असतील तर जरूर टाकावेत. मी ते कढईमध्ये पाणी ठेवलं आहे. त्यावर तयार मिश्रण ठेवूया आणि वरून झाकण मारून 10 मिनिटे वाफ काढून घेऊया. दहा मिनिटाने बघूया. वडी छान वाफवली गेली आहे. आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊया. तांदळाचं पीठ वापरल्यामुळं वड्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आता मी कढईमध्ये 5-6 चम्मच तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये तेल गरम झालं की वड्या टाकून घेऊया आणि वड्या लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया. वड्या छान होतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत. करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.